बसतोय। मारुतीरायानं स्वतःची चटई आणली होती घरून। ती चटई होती दर्भाची। दर्भ नावाचे गवत असते। शक्यतो आपण 2 वेळेस वापरतो तो। एकदा ज्याच्याकडे पिंडाची पूजा आहे पितराच्या दिवशी, त्या दिवशी दर्भ लागते, आणि दर्भ पोळ्याच्या अमावस्याला दिवशी पूजा लागते। या दर्भानच बैलाचा खांदा मळीत असतात। विठाला विठाला त्या दर्भाची चटई आणली ती टाकली। बसणं मारुती ऐका ना म्हणे, प्रभू तुम्ही राज्यावर बसा, सिंहासनावर बसा, तुमचा राज्याभिषेक होऊ द्या, मी बसतो। आणि सर्वजण बसले, पंचायतन म्हणतात त्याला, बसले। आणि प्रभू रामचंद्राच्या पायाच्या बाजूला मारुतीरायानं जमिनीवर दर्भाची चटई टाकली, त्या चटईवर बसले। तर प्रभू रामचंद्रानं सांगितलं, हनुमंता, अरे मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्यादे, गुमास्ते, हे स्तुती पाठक सर्वांना खुर्च्या आहेत, तुला का नकोय? माझी मी खुर्ची आणली ना, ती खुर्ची म्हणजे दर्भाची चटई, तिच्यावर मारुतीराय बसले। बसले कुठं माहिती आहे का? प्रभू रामचंद्राच्या पायापाशी। परिणाम काय झाला माहिती आहे? विटेवरच्या मालकाने 7व्या अवतारात एक कायदा राबवला, आणि कायदा मंत्रालयातल्या सर्व वरिष्ठांच्या सह्या झाल्याशिवाय कायदा पास होत नसतो। आपण मागत असतो शासनाला, आम्हाला अमक द्या, तमक द्या, ते पण हो म्हणत असतात आपल्याला, पण त्याचे नाना प्रकारच्या त्यांच्या मिटिंगा, त्याची अंमलबजावणी वगैरे वगैरे वगैरे, मग त्याच्यात त्या सगळ्या कायद्याच्या चौकटीत त्या लोकांच्या स्वाक्षऱ्या होतात, आणि मग तो कायदा पास केला जातो। तर तिथं कायदा पास करायला जगाचा मालक आहे, त्यानं लगेच ठाकूरबुवा कायदा पास केला, माझे मंदिर नसले तरी चालतील। काशीतल्या मालकाचे मंदिर नाहीत असे सुद्धा भारतात गाव आहेत, पंढरपुरातल्या मालकाचे मंदिर नाहीत असे सुद्धा भारतात गाव आहेत, जगदंबेचे मंदिर नाहीत असे सुद्धा भारतात गाव आहेत, गणपती बाप्पाचे मंदिर नाहीत असे सुद्धा भारतात गाव आहेत, पण मारुतीरायाचं मंदिर नाही असे क्वचित गावं सापडतील, क्वचित क्वचित। तिथं बी काही कारण असेल, काही म्हणा, नाही तर शेतात 4-2 भाऊ राहायला गेले तर आपण त्या 4-2 भावाकरता पण आपण एक मारुतीरायाचं मंदिर करावा, इतकी सद्भावना ही माणसांच्या अंतकरणातली नाही। आपल्या अंतकरणात जे मेमरी कार्ड टाकले मारुतीरायाविषयी चांगली भावना ठेवण्याचं, ते पंढरपुरातल्या मालकानं टाकलं। नामदेवराय विचारतात, देवा मला सांगा, तुमची मंदिरं नसलेली जगात खूप गाव आहेत, काशीतल्या मालकाची मंदिरं नसलेली जगात खूप गावं आहेत, नाना देवतीची गावं नसलेली जगात खूप गावं आहेत, पण मारुतीरायाचं मंदिर नसलेली गावात फार मोजकी गावं आहेत। याचं कारण काय? तर विटेवरच्या मालकाच्या डोळ्यातून पाणी आलं। नामदेवराय विचारतात, देवा का रडतात? अरे दुःखाश्रू नाहीत रे, हे आनंदाचे अश्रू आहेत। तुला मारुतीरायाविषयी काय सांगू नामा? अरे विश्वातला 1 नंबरचा संन्यासी, वारकरी संप्रदायातला 1 नंबरचा वारकरी, योनी जन्मला मरकट, तो वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठाईसा पापिष्ट कोण आहे। एवढी मोठी आख्यायिका ज्या मारुतीरायाची, आणि ते मारुतीराय माझ्या पायापाशी त्रेतायुगात बसले, म्हणजे माझ्या पायापाशी बसलेल्या माणसाला मी वाऱ्यावर सोडत नाही। त्यावेळेला नामदेवराय मोठ्या आनंदाने टाळी वाजवतात आणि देवाला सांगतात, देवा तुमच्या पायापाशी बसलेल्या मारुतीरायाला काशीतल्या मालकापेक्षा तुमच्यापेक्षाही तुम्ही मोठं केलं, ही तुमच्या पायाची ताकद आहे, म्हणून मला फक्त पायाची सेवा देऊन टाका। माग
तुमच्या पायाची सेवा पाहिजे, फार मोठी शक्ती पायाची. सज्जनांनो, ज्यानं पत्नी चोरून नेली त्याचं नाव रावण. त्या रावणाचा सख्खा भाऊ बिभीषण. या बिभीषणानं मारुतीरायचं ऐकून प्रभू रामचंद्राचे पाय धरले तर 7 कोटी गावावर सोन्याचे घरं होते. 7 कोटी घरं सोन्याचे. आणि ते गाव नुसत्या पायाच्या प्रतापानं बिभीषणाला प्राप्त झालं. चरण सेवा अखंडित. फार मोठी ताकद पायाची. त्रेतायुगाच्या मध्यस्थितीमध्ये एक प्रसंग घडला. एका साधूची पत्नी पाषाण होऊन पडली. तो साधू काही सामान्य नाही. ज्या साधूनं या विश्वातलं न्यायशास्त्र केलं, 6 शास्त्रापैकी न्यायशास्त्र गौतमाचं आहे. न्यायशास्त्राचे कर्ते गौतम महामुनी. विश्वातल्या 222 सुंदर स्त्रियापैकी 1 नंबरची सुंदर स्त्री गौतमाला पत्नी प्राप्त झाली. त्या स्त्रीचा दगड झाला. रस्त्याने चलता चलता भगवंताच्या पायाला वारं लागलं आणि भगवंताच्या पायावर आदळलेल्या वाऱ्याने एक मातीचा कण उडाला. देवाच्या पायावरचा मातीचा एकच कण उडाला आणि त्या पाषाणावर जाऊन पडला. शिळा होती मनुष्य झाली, त्याचे चरणाची चाली. शिळा होती मनुष्य झाली. चालत असताना पायावरचा धुळीचा कण उडाला. पाय नाही टेकला. कारण प्रभू रामचंद्र हे नालायकाला तर पाय हानीत नव्हते. अहिल्याई एका साधूची पत्नी. अहिल्याचा हात इतका अधिकारी होता. अहिल्यानं पेरलेल्या साळी 3ऱ्या मुलडानात तिफन गेल्यावर 1ल्या मुलडानातल्या कापायला येत होत्या. काय हात असेल तो. आपला हात ज्या झाडाला लागला त्या झाडाच्या कळ्या पण राहत नाहीत. इतके आपले हात गोड. हो, आपण ज्या घरात गेलो त्या घरात बैल राहत नाही, इतके आपले पाय पण गोड. आपण ज्या घरातलं शेरवाला आणलं त्या दरुजाचे पण 2-2 तुकडे करतो आपण. इतके आपले पाय सुद्धा गोड. मुष्टिरेव जंभय पार्निर्याम बीजायाम धराधर निशिजायम यत कृषि कर्मानाम स्थित अहिल्यायाम मुच्यते भयानक प्रक्रिया. जिनं पेरलेल्या हातातून पडलेल्या चाड्या वाटत साळी इतक्या फलित होत होत्या की त्या जमिनीकडे धाव घेत होत्या. जमिनीचा स्पर्श होणं आणि अंकुर निघणं, लगेच तुरा लागणे, लगेच कोंब येणे, लगेच तुरा लागणे, इतकी त्या हातात ताकद होती. आणि अशा स्त्रीला दगड कसा मारतील, पाय कसा मारतील. अपराध घडला. एका राजाने नालायकपणा केलता. सत्ता, संपत्ती आणि तारुण्य 3 गोष्टी एकत्रित आल्या की माणसं पाप करत असतात. इंद्र तरुण होता, 33 कोटी देवाचा राजा होता आणि सोन्याची नगरी होती. 3 गोष्टी होत्या. नदीला सगळ्या वड्याचं पाणी आल्यावर नदीला पूर येत असतो. तिच्या पाण्यानं नदी कधीच भरत नसती. नदीला पूर येण्यासाठी बाकीच्या वड्या खोड्याचं पाणी जेव्हा तिच्यात घुसतं का तेव्हा तिला पूर येत असतो. या 3 गोष्टी एकत्रित आल्या की माणसाला माणसं दिसत नसतात. आणि या 3 गोष्टी एकत्रित आल्यावर ज्याला माणसं दिसतात तो माणूस असतो. विठाला विठाला. या राजाच्या नालायकपणामुळे चूक घडली. पाय नाहीत मारणार प्रभू. रस्त्याने चलता चलता धुळीचा कण आदळला आणि तितक्या धुळीच्या कणाने
पूर्वपदाला पोचली आणि पुन्हा गौतमाची धर्मपत्नी म्हणून अहिल्या येऊ लागली। नामदेवराय म्हणतात देवा तुमच्या पायाचा त्रेतायुगातला तो प्रताप आहे म्हणून चरण सेवा पायापाशी बसले आणि द्वापार युगातल्या श्रीमंत राजाचं नालायक कट्ट होतं एक ते हेडगड ते देवाच्या उशाला बसलं। पैशाचा जोर होता जरसा मला असं वाटतंय ज्याच्याकडे जास्त पैसे आहेत का त्यानं जास्त नम्र वागलं पाहिजे। कारण सांगू का 4-4 पिढ्या पैसे संपत नाहीत। हे 1,500 खिशात असले की डायरीच्या पुढून ठुटू आणि दुसऱ्याच्या मोटरसायकलला हात देतो त्यानं माग बसलं ना आयटीत मग केसहीच राहिलाय तवरक ब्रेकवर ती मोटरसायकल आदळली 1,500 तिथंच पडले। हो ते गारीवाल्याला गवसले हे रिकामी पिशवी घेऊन गेलं पपेज माय बाजार गेला बाजार मातीत म्हणजे जाऊ दे याचे 1,500 गेले नम्रपणा नसल्यामुळं। 200-200 एकर जमिनी मातीत गेल्यानं नम्रपणा नसल्यामुळं हा फुगीरपणानं बुटा सगट गड्याला तुडी तू फुगीरपणामुळं बुटा सगट गड्याला तुडी तू सुंबळ्या चल नाशिकला गट्टू उचलायला विठाला मोठ्या माणसानं शक्यतो चांगलं वागलं पाहिजे। तुम्हाला एक सांगू का पंक्ती गरीबापेक्षा मोठ्या माणसानं वाढायचं टोपला हातात घ्यावा। गरीब करा वाकते पण मोठ्याला इतका फुगीरपणा आतून पितळ वरून सोनं त्या 2-3 अंगठ्यान जे धोतर धरून पंक्तीत फिरन तू बाजूला होय डुकरं फिरल्यावानी गर्दा करू नकोस तू ह्यामुळं लोकायला वाढता येणं तू पटकन बाजूला बस नाही तर जेव कचून काय आणि झोप घरी जाऊन हे मधात फिरत येत असे दाता आलेल्या डुकरावानी सात फिरल्यावानी त्याच्यामुळं लोक किंमत करीत नाहीत ना। मोठ्यांनी वागलं पाहिजे ते मोठ्या या शब्दाचा अर्थ श्रीमंत लक्षात घ्या। झाडानं कोण्या वाकावा ठाकूर बुवा ज्याला फळं आले त्यानं का ज्याला फळं नाहीत त्यानं फळलिया तरुची शाखा काय मालकाचं वाक्य ज्या झाडाला फळं आले त्या फांद्या जर निमुटपणे वाकल्या तर मोडत नाहीत
त्या जर नाही वाकल्या ताटल्या तर वाऱ्यातच फाटाळा त्या. तसं मोठ्या माणसांनी सुद्धा वाकत जावं, वाकत जावं, वाकणं गरजेचं आहे. दुर्योधन्या वाकतच नव्हता. राजाचा मुलगा आहे, हस्तिनापूरच्या राजाचं कार्ट बसलं उशाला, ते बी पलंगाव देवाच्या उशा. अर्जुन पाय प्याला, पायापशी बसलेल्या पांडवासाठी त्यानं सगळा संसार मातीत घातला. द्वारकेचा राणा पांडवा, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा ज्ञानदेव म्हणे दासाचे पोटा. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा ज्ञानदेव म्हणे दासाचे पोटा. पांडवा घरी, पायापाशी बसले अर्जुन पांडव. पायापाशी बसलेल्या पांडवांसाठी त्यानं एका तर पोराकडे लक्ष ठेवलं नाही. 56 कोटी लेकरं होते महाराज, 56 कोटी, 56 कोटी. एका महाराजाची कृपा झाली त्याच्या पोरावर, त्याच्या म्हणजे पंढरपुरातल्या मालकाच्या. एका महाराजाची कृपा झाल्यामुळं एकच पोरग वाचलं, बाकी सगळे मैरिक नावाची मदिरा पिऊन मेले. कशामुळे मेले माहितीये? बापाला लक्ष देता आलं नाही पोराकडे. कोणाकडे लक्ष दिलं बापानं? पायापाशी बसून भजन करणाऱ्या पांडवाकडं. द्वारकेचा राणा पांडवा घरी. आणि एकच वाचला वज्र. या वज्र नावाच्या मुलावर कृपा झाली एका वारकऱ्याची. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. विठाला विठाला या पांडवांना स्वराज्य दिलं आणि 100ला 100 कट्टे धृतराष्ट्राचे मारून टाकले. कौरवे काय तुझे केले, पांडवे भजनच केले. कौरवे काय तुझे केले. देवा पांडवांनी भजन केले मान्य. पाहाती पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठविते कि वाळविते. भजन केलं पांडवांनी मान्य. पण कौरवांनी तो वाईट काय केलं? म्हणाय वाईट केलं. माझ्या पायापाशी बसणाऱ्याला टोचण्या मारू लागले, म्हणून 100ला 100 मारले आणि पायापाशी बसणाऱ्याला हस्तिनापूरची गादी दिली. देवा ही फक्त तुमच्या पायाची ताकद. चरण सेवा पायाचा प्रताप मोठा आहे. अफाट शक्ती त्या पायाची, सीमा नाही त्या पायाच्या प्रतापाचा. कितीतरी पुरावे पायाच्या प्रतापात सांगता येतील. म्हणून चरण सेवा खंडित. पाहिजे काय ते दुसरं कडवं. वास द्यावा, वास द्यावा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा, वास द्यावा
द्यावा पंढरीचा. मागणी केली दुसरी देवा, मला पंढरपुरात वास्तव्य पाहिजे. काय असेल त्या पंढरपुरात. एकदा इंद्रानं केलेलं पाप, देशावर संकट दोन लोकांच्या पापाने येत असते. एक देशातल्या राजकीय क्षेत्रातल्या राजसत्तेतल्या लोकांनी केलेलं पाप आणि आमच्या परमार्थिक सत्तेतल्या लोकांनी केलेलं पाप, या दोन लोकांच्या पापामुळे देशावर संकट येत असते. पण ते पाप मात्र राजाचं पाप होतं. त्यानं केलेल्या पापामुळं 5 प्रकारचं अमृत खराब झालं. वास द्यावा पंढरीचा. असं काय असेल पंढरपुरात. हे अमृत शुद्ध करण्यासाठी इंद्राने फार यज्ञ केले. 123 यज्ञ. 24वा यज्ञ करता येत नव्हता, म्हणून तो यज्ञ करण्यासाठी इंद्राला त्याच्या मुलीचं लग्न करावं लागलं. जयंती नावाची कन्या होती इंद्राची. जयंत नावाचा पुत्र जयंती. हिचं लग्नात पण टाकलं आणि एक यज्ञ केला. त्या लग्नातही एक यज्ञ होत असतो. मुलीच्या लग्नात एक यज्ञ. तूप चमच्यावरच लागत. इतक्यात दुसऱ्याच्या कुडाच्या काड्या. रात्रीचं लग्न असल्यावर पहाटे पहाटे यज्ञ असतो. ते टोपल्यात पेटीत. एवढा प्रयत्न करून यज्ञ आहे ते अमृत शुद्ध नाही. कानोकान वार्ता लागली. अमृत शुद्ध करणारी व्यक्ती मंगळवेढ्यात राहते. मंगळवेढा म्हणजे पंढरपूर. मंगळवेढ्यामध्ये ती व्यक्ती राहते. आपण त्या व्यक्तीकडे जावं असं इंद्राला नमूद झालं. इंद्र अमृताचे कलश घेऊन पंढरपूरला गेले. त्या दिवशी मला असं वाटतं अमृत नेलं नसावं. पाहिलं पंढरपूरला चंद्रभागेच्या तीरावर मंगळवेढ्याला तर चोखोबाराय नव्हते. चोखोबाराय कर्नाटकमध्ये सोलापूरच्या एका श्रीमंत माणसाची वानवाळा घेऊन त्याच्या पाहुण्याकडे गेले. पूर्वीच्या काळात एसट्या वगैरे ही साधनं नसल्यामुळं 700 वर्षापूर्वीचा काळ आहे. ज्ञानोबारायच्या नामदेवरायच्या समकालातली लोक आहेत. ती ज्ञानोबाराय नामदेवराय चोखोबाराय समकालातली लोक आहेत. मग पूर्वीच्या काळात काय होतं माहितीये का. श्रीमंत माणसाकडे जर आंबे उतरले, मग चांगल्या पाडाच्या आंब्याची एक डाल भरायची. त्या डालीला पोत्यानं शिवायचं, मध्ये चाळवण टाकायचं, ती डाल शिवायची आणि गावातल्या एका गरीब माणसाकडे ती डाल द्यायची. आमच्या मुलीच्या घरी नेऊन द्या. आणि ते गाव असतो पार जालन्या पोचतो. जातं ते चलत 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 चलत. पण त्याला काय त्या डालीतला आंबा खायची ताकद नाही. ती शिवलेली डाल असते. वाळल्या छिळल्या भाकरी काय त्या वाटान खाईल. नाही तर मधात सांगते अलीकडे एक आमचा पाहुणा आहे, ते तुला भाकरी देतील, जाय पुढं. असं परिस्थिती. ते काम चोखोबारायकडे होतं. सरपण फोडायचं काम होतं, रस्ते झाडायचं काम होतं, मेलेली जनावरं नेऊन टाकायचं काम होतं. बलाढ्य श्रीमंताची का ती आपण त्याला वानवाळा म्हणतो. भुईमुगाच्या शेंगा असतील, आंबे असतील, असं ते त्याच्या घरी नेऊन पोचायचं. इंद्राला निरोप लागला. कर्नाटकमध्ये चोखोबाराय गेले. त्या गावात इंद्र पोचला. मला फक्त गाव ते सांगता येणार नाही. मला 1 महिना 1.5 महिना वारी होस तर वेळ द्या. ते गावाचं पण नाव सांगेल. घोडं एखाद्या वेळेस गोमाशी बसू देतं, गाढव नाही बसू देत. तसंही पुराणातलं गाढव आहे. मी नाव शोधणार ते. त्या गावात इंद्र प्रांतात रस्त्यानं चलता चलता एका वाटात चोखोबारायला भेटले. कोण आपण. चोखोबा जी. आपण कोण. मी इंद्र आहे. अमरपुरीचे राजे. हो मी इंद्र आहे.
डोक्यावरचं गाठोडं खाली टेकलं आणि चोखोबराय वागले. मोठा माणूस आहे इंद्र, 33 कोटी देवाचा राजा आहे. आणि मोठ्या माणसाला किंमत असते. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. या बा ज्याच्याकडे पैसे नाहीत का ते पैशावाल्याचं इचकीत आहेत पण माघारी. वाक्य नीट ऐका. ज्याच्याकडे पैसे नाहीत ते पैशावाल्यांचं इचकीत आहेत पण माघारी. समोर आल्यावर नमस्कार करते. पैशाला किंमत मानावत लागते, मानावत लागते. पैशावाली माणसं मसन वाट्यात पण भोईला बसत नाहीत. तुम्ही मोठाली माणसं मेल्यावर मोठाल्या माणसाच्या मातीला आलेली मोठाले ते मसन वाट्यात पण सोप्यावरच बसते. ते तुम्हाला पटू न पटू वरच्याल पटतेत ना. तुमच्या पटण्या न पटण्याला काय संबंध असतो. एक जण म्हणला मी आमक्याला मानित नाही. तू ह्या मान्यावर काय बायको थुतरी थांबती तू ह्या. तू कोणाला मानणं न मानणं याच्यात काय मोठेपणाची गप्पा करतो तू. तू ह्या मान्यतेला विचारील काय. मानील तो देईल काय, न मानील तो नेईल काय. एक जण म्हणला ते आपल्याला पटतच नाही. तू पराच्या दिवशी माळकरी झालास. तू जवळून गेला तर ढवळ्या कोंबड्यावानी तू ह्या अंगाचा वास येतोय आणि तू काय म्हणतो ते मला पटत नाही. तू लायकी काय. तू आता आला ना इकडं. हे बारक्या बुरक्यांचा विषय नसतो, मोठी मोठीच असते. सुखोबाराय हुशार होते. त्यांनी विचार केला देवांचा राजा आहे, आपण प्रणाम करावा. का प्रणाम केला माहितीये का. मृदंग नावाचं वाद्य. बोल जरी शिवजींच्या डमरूतून प्राप्त झाले असतील तर मृदंग हे क्षेत्र इंद्राचं आहे. आणि पारमार्थिक क्षेत्रात वारकरी संप्रदायामध्ये मृदंगाची वर्णी गोड आलेली आहे. म्हणून हे याच्यापासने आपण त्याला नमस्कार करावा. संप्रदायाचा दंडक आहे. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पंढरीचे लोकांनाही अभिमान. मायाकडे जन एक देता, मायाकडे जन एक देता. पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पंढरीच्या लोकांनाही अभिमान. मायाकडे जन एक देता, मायाकडे जन एक देता. वारकरी आहेत. चोखोबाराय वारकरी आहेत. नमस्कार केला. काम आहे माझं. काय काम आहे. ही अमृताची कलश आणली, ही शुद्ध करायची. चोखोबारायने सांगितलं अमरपुरीचे राजे महाराज, हे अमृत मला नाही शुद्ध करता. गरीब माणूस आहे, जनावर ओढणारा माणूस मेलेल. गावातल्या का धनाड्या मालकाची ही वानगी नेऊन पोचवते. माझ्याच्याने शक्य नाही. इंद्र वापस गेले. नारदाची बैठक लावली आणि नारदाला सांगितलं, नारदा काय बेजार करता तुम्ही मला. अहो महाराष्ट्र प्रांत सोडून मी चोखोबाला एका जंगलात सापडिलं आणि मी त्यांना प्रत्यक्ष 5 प्रकारचे अमृताचे कलश दाखिले. त्यांनी सांगितलं माझ्या हातातली गोष्ट नाही. वासुदेवा पंढरीचा सांगतोय. काय महत्व आहे पंढरपुरात. नारदानं सांगितलं, देवेंद्र तुम्ही जगातला कुठलाही जरी प्रयत्न केला तरी अमृत शुद्ध करण्याची ताकद फक्त चोखोबात आहे. बाकी दुसरं कोणी करू शकत नाही. अजून 3 सिद्धांत आहे. फक्त ते मला प्रांत लक्षात आले. शोधतोय मी, शोधतोय. त्या 3ही ठिकाणी इंद्र पोचला. इंद्राच्या 4 चक्रा व्यर्थ गेल्या, व्यर्थ. इंद्राची 1 चक्कर सफल झाली. मंगळवेढ्याला गेल्याच्या नंतर विटेवरच्या मालकाचं दर्शन झालं. आणि ह्या 4 ठिकाणं 4 प्रांत पाहून आल्याच्या नंतर पुनश्च नारदाची मीटिंग लावली आणि नारदाला विचारलं, नारदा हे 4 ठिकाण बघून आलोय. नारदानं एकच विचारलं, या 4 ठिकाणी जायच्या अगोदर कुठं गेलतात. मंगळवेढ्याला. ती चोखोबारायची भूमी आहे. तुम्हाला प्रसन्नता कुठं वाटली. काम तर 5ही जाग्यावर झालं नाही म्हणे. त्या 4 प्रांतात गेलो तिथेही काम झालं नाही. मंगळवेढ्याला गेलो तिथेही काम झालं नाही.
पण तिथं जे भक्तीचे वलय होते त्याच्यात मी प्रसन्न होतो. मग लक्षात घ्या, चोखोबरायला आमरस शुद्ध करण्याची ताकद आहे, पण ठिकाणाची गरज आहे. डॉक्टरला पेशंट नीट करता येतो, पण औषधाची गरज आहे ना. औषध लागेल का नाही? मेडिकल मध्ये इंजेक्शन गोळ्याच नाहीत आणि डॉक्टरला किती जरी विद्वत्ता असली तो काय करणार आहे? त्याला ती औषधाची बॉटल लागेल ना. तर चोखोबरायमध्ये आमरस शुद्ध करण्याची ताकद आहे, पण ठिकाणाची ताकद पाहिजे. चला आपण 1000 लिटर दूध निघाले पण इरजनच नाही. कसं दही होईल त्याचं? आणि दहीच होत नाही, मग तूप कसं होईल, ताक कसं होईल, लोणी कसं होईल? ठिकाणाला ताकद आहे ना. जा म्हणे. मग 6वी चक्कर मंगळवेढ्याला चंद्रभागेच्या तीरावर एक लिंबाचं झाड आहे आणि त्या लिंबाच्या झाडाखाली चोखोबरायचं भजन चालू आहे. 5 मिनिटं थांबला असेल इंद्र, हे पण मी वेळ जास्त सांगायलो. फांदीवर बसला इंद्र, कारण त्याच्याही लक्षात आला आता नारद सांगते ते चांगला संन्यासी सांगायला 6व्या क्रमांकाचा, आपण त्या संन्याशाचं कसं टाळावा आणि त्याला काही पैसे लागत नाही. आकाश मार्गाने इंद्र आला आणि चोखोबरायला बोलला नाही. लिंबाच्या फांदीवर आरूढ झाला आणि एक झाकण उघड्याबरोबर अमृत शुद्ध, दुसरं उघड्या अमृत शुद्ध. याचं कारण सांगू का तुम्हाला? लिंबाच्या झाडाला विज्ञान किती मानित असेल हा भाग सोडून द्या महाराज, आयुर्वेद किती मानित असेल हा भाग सोडून द्या, पण लिंबाच्या झाडामध्ये लक्ष्मीचं अधिष्ठान आहे. म्हणून आषाढ महिन्यामध्ये एका देवीला जात असताना पाण्याच्या तांब्यात लिंबाचा डाकळा ठेवून नेते. त्याच्यात तुळशीचा डाकळा ठेवत नाही, त्याच्यात आंब्याचा ठेवत नाही, त्याचा लिंबाचा ठेवते. पण आता मधल्या ह्या 5-25 वर्षात त्या डाकळा नेणार आहे ना, चुकीचे कामं केले, ढवळे लिंब घेऊन चाललेत संघ. ढवळे लिंब घेऊन चालले. ही प्रथा नव्हती बरं, ही अलीकड काढली. आणि त्या देवीचं खरं नाव लक्ष्मी देवी आहे, पण तिचं नाव ठेवलं मरी आई. विठाला विठाला लिंबाच्या झाडामध्ये लक्ष्मीचा अधिष्ठान आहे. एक कारण सांगू तुम्हाला, मी काय बाई नाही, पुढचा अभ्यास सांगायला. पण माझ्या लहानपणी बाई बाळांतीन झाल्याच्या नंतर तिला दुसरं तिसरं कुठलंही औषध नसून लिंबाच्या काड्या वरपायच्या. कसं कळायलं म्हाताऱ्याला पान? म्हणजे मला इतकं कळायलं, म्हणजे मी काय 10-5-12 बाळातीन नाही झालो, फक्त मला वाचायचं नाद आहे. विठाला विठाला विठाला. नुसत्या लिंबकाड्या ठेसायच्या, लिंबकाड्या. कवडीचं औषध नव्हतं, कवडीचं. ह्या चांगल्या खपक्या वाळकावणी लेकरा असे टक 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 असे दिसायचे उभे, काही नव्हते. हे सगळे जुने औषधं बंद झाले. झाल्याच माय जालन्यात, पोरग नांदेडमध्ये आणि बाप परभणीत पेढे वाटायला मलबाब्या झाला. आणि पोराकडे पाहायला गेले तर नाकात नळ्या, बेंबीत नळ्या, पायात नळ्या, कानात नळ्या, पोटात नळ्या, बैंगणा एवढं डोसकं. हो म्हणले 150 दिवस काचात पाचे. बाप लागला इकडं परभणीत पेढे वाटायला. त्या काळात लिंब काढ्या, लिंबाचं फार मोठं अधिष्ठान वेगवेगळं आहे. चला जाऊ द्या, एवढं काय सांगत नाही. बैल 2 आणि जमीन 300 एकर कशी पाळी घालायची. लक्ष्मीचं अधिष्ठान लिंबाखाली. लिंबाखाली लक्ष्मीनं सांगितल्याच्या नंतर गरुडानं 5 प्रकारचे वैडूर्य ठेवले होते. षडवैडूर्य म्हणतात, त्याच्यातले 5 ठेवले. माणिक नावाचा वैडूर्य ठेवलं, पाचू नावाचं वैडूर्य ठेवलं. बस झाले 2 आहे का, माणिक आणि पाचू. माणिक नावाचा माणूस नाही, हे षडवैडूर्य म्हणतात. हे 5 घागरी ठेवल्या होत्या. लक्ष्मीचं अधिष्ठान आहे. आणि त्या लिंबाच्या झाडाखाली चोखोबराय भजन करत असताना इंद्र वरे बसला. अमृत त्यावेळेला शुद्ध झालं. लिंब विश्वातल्या प्रत्येक जीवासाठी अमृत आहे. तुळशी विश्वातल्या प्रत्येक जीवासाठी अमृत आहे. लिंब असेल, तुळस असेल, वडाचं झाड असेल, पिंपळाचं झाड असेल, आंबाचं झाड असेल, पळसाचं झाड इमारतीच्या कामी येत नसेल, सौंदर्य इमारतीच्या कामी येत नसेल, पण आपल्यासाठी ती पोषक आहे. असा धर्माचा सिद्धांत आहे. तुम्हाला एक सांगू का, सौंदर्यावरचं प्रेम शेतकऱ्याच्या पुढच्या पिढीनं कमी करू नये म्हणून ज्या जाग्यावर सौंदर्याची पाली आहे त्या जागेवर खळ करीत होते. जिनच्या पॅन्टीवाल्याला नसू द्या ध्यानात,
आता हे मळणीयंत्राचे जरी खळा असेल, मला आताही कळतंय, आमच्याकडे एक वयस्कर गडी आहे, तो चवाळ सौंदडीच्या जाग्याशिवाय आथरीतच नाही. वासनीचा येला असावा, सौंदडीची पाली असावा, त्याच जागेवर ते चवाळा आथरून त्याच्यावर खळ करणार. पण गडी शहाणा आहे, जुना आहे, जुना आहे, जीनच्या पॅन्टीवाला नाही. मालकाला म्हणलं, मालकानं सांगितलं अरे आवत कसं लागन, ते म्हणला कसं काय झालं, शेव झालं ना, ते कसं होतंय. म्हणजे गड्याला शेवण करळ कळणं किंवा मालकाला पाण्याचं ढेलं इकायला लावतो. त्याला तिसऱ्या दिवशी याला दिलेली उचल वापस दी, नाही तर 2-3 महिन्याला आणून दी, पण तू हो काळं कर म्हणायचं तशा गड्याचं. विठाला विठाला हे काय शेव करळ कळणं. बेजार असताल शेतकरी, ऐका गिरगावच्या बाळूचं, जरा शिकळ सहन करा, जरा शिकळ सहन करा, जमिनी सांभाळा. तुमच्या गावातली माती कालांतरानं परभणीत नवरात्रात इकणार. कारण या मोठमोठ्याल्या बंगल्यातल्या याला घट मांडायला परभणीच्या भोवतालची माती मांडतेन, तर त्याच्या ढवळ्या कोंबड्याची पख आहेत. म्हणून ह्या गावाच्या लांबची जी शेती आहे, त्या शेतीतली माती 70-80 रुपये किलोनं नवरात्रीचा घट मांडायला इकत घ्यावं लागेल. इकत जरा 2-4 वर्ष दम धरा, होद्या बेजाऱ्या, पण जमिनी सांभाळा. सोन्याच्या पलीकडचा भाव जमिनीला राहील. गिरगावकर जिवंत असेल नसेल, पण वाक्य नीट लक्षात ठेवा. विठाला विठाला 50 महाराज बसले. आम्ही माझे मित्रच होते, ते म्हणले बाळू महाराजा जमिनीवर काय करायचं. म्हणलं येटगळेच करे, सप्त्यात गौऱ्या खाशीन का, काय खाशीन सप्त्यात, गिट्टी खाशीन का, गिट्टी. या सप्त्यात वरण असेल, चपाती असेल, बुंदी असेल, भाजी असेल, ही कुठून होती, या काळ्या मातीतून होती. या सगळ्या गोष्टीसाठी काळी माती अत्यंत पोषक आहे. म्हणून ही जी काही झाडं आहेत, आता शासन सांगते झाडे लावा, झाडे वाढवा, झाडे जगवा, नुसता नारा शासनाचा. हे अंमलबजावणी करणारे किती लोक. कधी कधी एखाद्या वेळेस माझ्या जिभेची ब्रेक लायनर तुटत येत, आणि ज्या गाडीची ब्रेक लायनर तुटली ती गाडी कोण्याही जागेवर थांबत नाही, जिथं ब्रेक लावल्यावर पुढं थांबते. तशी जिभे माझी. झाड कसे वाढतील हो. ज्यानं खडा खाणलाय त्याचा का फोटो काढायला पाहायला लागतं. ज्यानं झाड लावायला खडा काढलाय त्याचा कधी फोटो काढला का नाही. एसी गाडीतून उतरलेला आमच्यासारखा सुंबळ्या, आमच्यावर घेतलेलं खसखशी पिकल्या तुमच्या. एसी गाडीतून उतरलेला लगेच कॅमेरेवाले तिकडे कॅमेरे फिरते, लगेच त्या अल्लादी उचलतो उतरतो खाली. हा जशी नेमकी बाळांतीन उतरली, आणि मग ते अल्लादी हात झाड धरणार, जोरात धरीत नाही, काय काटेत का त्या झाडाला. आणि पुढचा लगेच म्हणतो हा अँगलमध्ये या, म्हणजे कॅमेरावाला पण किती चालू बघाल. तुम्हाला नाही म्हणालो रे, इथून गेल्यावर तुम्हाला धरायचं, दुसरे आणू कुठून, आणि लगेच तितकाच फोटो काढायचा. आदरणीय हरिभक्तीपरायण बाळू महाराज गिरगावकर यांच्या हातानं वृक्षारोपण. कहबाळ्यान खडा खाणलाय. मी 7-8 दिवसाला गेलो तर झाड वाळून गेलो. त्या याच्याला विचारलं झाड कसं काय वाळलं, ते म्हणला 3दा पाणी टाकतो पण झाड वाळलंच. म्हणलं तू बाजूला होय. मी झाडाच्या जवळ गेलो आणि वाळलेल्या फांदीला विचारलं काऊन वाळला. म्हणलं झाड, म्हणलं बाळू ज्यानं खडा खाणला त्याच्या चौकून घाम निघला ना, त्याचा फोटो नाही काढा बाळ्या. आणि तू एसी गाडीतून उतरला आणि तू हा फोटो काढा, तो हात लागला म्हणूनच मी जळालो. ज्यानं कष्ट केलेत का त्याच्या हातानं झाड पाहिजे, त्याच्या हातानं. आपले कारभार कसे आहेत माहिती आहे का. संन्यासाच्या गावात लुगड्याचं दुकान कसं चलन, अख्खं गाव संन्यासन, दुकान टाकलं लुगड्याचं.
कसं शक्य आहे मला सांगा, चलन कसं ते? अख्खं गाव अंध आणि दुकान टाकलं चष्म्याचं, कसं चलन तिथं? आपले कारभारच उलटे. ज्यानं खाणलंय त्याचा फोटो नाही, त्याचं नाव नाही, पेपरवर नाही, यादीत नाही, काय नाही. त्यानं जरासा खड्डा खोला, ए रावश्या उकरते, आणि मग त्यानं उकरून गेलं सरक बाजूला, यायन लावल्या मुठमुठ माती टाक, हा ते बुजून टाक, तेव्हा त्याचा फोटो नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. म्हणून हे काही झाडं वाचनत ना. आपल्याकडे पुराणात सुद्धा काही झाडाची वर्णी आली. वास्तुशांतीला विद्वान ब्राह्मण सांगत असतो, आमक्या आमक्या त्या ह्या ना काष्ट, त्याला काय म्हणते? संविधा. प्रोणातरुभयो समिधास्थितो पलशा सर्वस्थितो ना च्यूत वृक्षा सर्वस्थितायाम पलाशस्त सर्वस्थितो रुई सर्वस्थिते शुक्रियानाः अहा सवस्थितम सवो जय. रुई म्हणजे रूट, तिला सुद्धा अनन्य साधारण महत्व आहे आपल्याकडे, रुटीच्या झाडाला सुद्धा. म्हणून मारुतीरायनं रुटीला आपलंसं केलं, तिचे फुलप्रिय सांगितले. फार मोठी ताकद रुटीमध्ये, फार मोठी ताकद. माझ्या लहानपणी लहान लेकराचा खोकला जर 2-4 दिवस नाही राहिला तर नागिनीच्या पानात रुटीच्या फुलाचा मधला गाभा त्या पानात टाकून लेकराला खाल दे, 3ऱ्या दिवशी खोकला काय. औषधीयुक्त वनस्पती रुटीचं झाड, औषधीयुक्त. असो, लिंबामध्ये गोड असं अधिष्ठान लक्ष्मीचं, आणि त्या लक्ष्मीनाच्या अधिष्ठानामध्ये अमृत ते शुद्ध झालं, आणि हे अमृत शुद्ध पंढरपूरला झालं. म्हणून वास द्यावा पंढरीचा, म्हणून पंढरपुरात मला राहण्यासाठी जागा. काय झालं? विठाला 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 म्हणून वास मागितला. एका बाईला 2 मुलं झाले. शेवटचा पुरावा आहे का, वेळ संपलाय. त्याच्यापैकी एक मुलगा गरुडे, एका मुलाचं नाव आहे अरुण आहे. अरुणाने सूर्याचं सारथ्य केलं. गरुडाने पंढरपुरातल्या मालकाला पाठीवर घेतलं. अनन्य साधारण महत्व असणारी 2 पुत्र. त्यांच्या आईचं नाव होतं विंता. कश्यपाच्या 13 बायका, त्याच्यापैकी ती एक होती. ही सृष्टी कश्यपांच्या 13 पत्न्यांपासून झाली. विला, तांबरा, कद्रू, विंता, दिती, आदिती, धनुकाष्ठा, या सगळ्या 13 बायकांपासून विश्व निर्माण झालं. अरुण नावाच्या व्यक्तीला आईच्या चुकीमुळे अर्धावट शरीर प्राप्त झालं. अरुणाला ज्या वेळेला अर्धावट शरीर आईच्या चुकीनं प्राप्त झालं, त्यावेळेला अरुणाच्या तोंडातून आईविषयी एक शब्द निघाला की आई, तू वडिलांनी दिलेल्या शब्दाला न जागल्यामुळे एक, आणि तू वडिलांचा शब्द न सांभाळल्यामुळं, तू केलेल्या चुकीमुळं मला अर्धावट शरीर प्राप्त झालं. तुला एके दिवशी दुसऱ्याच्या घरची भांडे घासावं लागतील. असं मुलानं आईला शाप दिला, आणि तो शाप खऱ्या तत्वात आला, आणि एके दिवशी कदूरच्या घरची भांडे घासावी लागली. या शापातून मुक्त करण्यासाठी गरुडाने अमृत आणलं. आईला विंतीला त्याच्यातून मुक्त केलं. त्याच्यासाठी अरुणाचं सुद्धा अनन्य साधारण महत्व आहे. कारण अमृत कुठं ठेवलं हे अरुणानंच दाखवलं होतं. कारण अरुण हा सूर्याचा रथ हाकत होता. म्हणून विश्वाचं भ्रमण करत असताना अमृत कुठे कुठे ठेवले, रोज मुक्काम बदलत होता. अमृताचे 4 मुक्काम झाले. आपल्या महाराष्ट्रात नाशिकला मुक्काम झाला अमृताचा. म्हणून तर महाराष्ट्रात नाशिकला 12 वर्षाच्या नंतर शिवस्ता आल्याच्या नंतर काही परवणीला कुंभमेळा भरत असतो. महाराष्ट्राचा परमपावन भाग आहे तो भाग नाशिक, जिथं प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी, तिथं अमृताचा वास. हे अरुणानं सांगितलं आईला मुक्त करण्यासाठी. त्याचंही महत्व आहे, श्रेय त्याचं पण एवढं श्रेय करूनही अरुणावरचा तो पापाचा डाग मात्र संपत नव्हता. अरुणाला एका साधूनं सांगितलं, तुला याच्यातून मुक्त होण्यासाठी पंढरपूरला जावं लागेल. वास द्यावा पंढरीचा. असं काय पंढरपुरात?
अरुणाला निरोप लागल्याच्या नंतर अरुणाने विचार केला, विश्वाचं ब्रह्मन केलं, या गोष्टीसाठी बऱ्यापैकी तर्पण केले. तर्पणे दक्षिणेकडे तोंड करून करावं लागतं. त्याच्यापैकी अनन्य साधारण काही नद्या आहेत. अरुणानं सरस्वती नावाच्या गंगेच्या तीरावर तर्पण केलं. सरस्वती नावाच्या गंगेच्या तीरावर तर्पण केलं. म्हणून तर या गंगेच्या तीरावर परशुरामानं आईचं श्राद्ध केलं. ही सरस्वती नावाची गंगा गुजरातमध्ये सिद्धपूर नावाच्या ठिकाणी, याला मातृगया म्हणतात, तिथं अरुणाने तर्पण केलं. पण पाप काही शामन झालं नाही. वाटेल ते प्रयत्न गंडकी नावाच्या गंगेवर पोचले. नेपाळमध्ये चर्मनवती नावाच्या गंगेच्या तीरावर गेले. एकदा इंद्राच्या साह्यानं स्वर्गातल्या भोगावती नावाच्या गंगेवर आरूढ झाले. तिथंही तर्पण केलं. पण पाप काही संपत नाही. तो डाग धुतल्या जात नाही. त्या साधूनं सांगितलं, अरुणा तुला एका वाक्यात सांगतो मी, तुला याच्यातून मुक्त होण्यासाठी एकच ठिकाणी, ते ठिकाण फक्त पंढरपूर. वाराणसी गया पाहिली द्वारका, परिणय तुका पंढरीच्या. कितीतरी तीर्थ पाहिले, कितीतरी तीर्थ वर्णिले, कितीतरी तीर्थ ऐकिले. त्या तीर्थाचे क्षेत्र महिमा नाना प्रकारचे ऐकिले, वर्णिले, पाहिले, देखिले, सगळे झाले. पण ते काही नाही. सकल तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. असे वाटेल ते पुरावे चंद्रभागेच्या बाबतीत, पंढरपुराच्या बाबतीत. आणि मग अरुणाने आपल्या मालकाला विचारलं, मालक मला पंढरपूरला जायचंय, किती दिवसाकरता? काही नाही, मला मृत्यूलोकामध्ये नेऊन सोडा किंवा मी जाईल. आणि मृत्यूलोकाचा स्पर्श झाल्याबरोबर मी पक्षात आहे ना, मी मानवात रूपांतर व्हावं, असा मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. विहंग माया मृत्युलोकादिस्थितं अरुणो भय साक्ष स्थितानां देहिनानां मानवा सर्वस्थितो. एका पक्षाला, अरुण नावाच्या पक्षाला पृथ्वीचा संबंध झाला की तात्काळ पक्षाचा देह संपला आणि मानवाचा देह प्राप्त झाला. पण अडचण अशी आली सज्जनांनो, अर्धावट पंख आणि अर्धावट पाया असल्यामुळं माणूस झाले, पण बिना हातापायाचा माणूस झाला. सूर्याला सांगितलं, हे भास्करा, हे तेजकांती, हे दिवाकरा, विनंती आपणाला, मला पूर्ण शरीराचा माणूस करा. सूर्यनारायणानं सांगितलं, अरुणा कुठल्याही गोष्टी एकदा देत असतात. तुला पक्षाचा माणूस करा म्हणलं, मी केलं. तू अगोदर जर म्हणला असतास मला हातपाय पूर्ण असावा असे करा, तर मी केलं असतं ना. आता मला शक्य नाही. अरुणाने विचार केला, आपल्या जीवनातली ही परीक्षा आहे. आता हातपाय नसताना पंढरपूरला जावं कसं? म्हणून अरुण लोटांगण घेत 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 पंढरपूरला चालले. आता वारीचा प्रसंग जवळ आला, गेलं पाहिजे वारीला. बायकांना विनंती करतो, नवऱ्याला पाठी जा. नवरा जर जात असेल, त्याच्यामुळं जर घरी काही अडचण नसेल तर नवऱ्याला आवर्जून पाठी जा. नवऱ्यामुळं काही अडकत नाही तरी त्याला घरी ठेवतात आणि तुम्ही जातात, कवडीचं पुण्य लागणार नाही माय. हा, पप्याचा बाप जर पाकिस्तानी असेल, तो जातच नसेल तर पप्याच्या माईनं जायला काय हरकत नाही. पण पप्याचा बाप जाला तयार आहे, त्याच्यामुळं काही अडकत नाही. तरी पप्याची माय म्हणती, खाल्लाकडचं रान सांभाळा, मी जत्राला जाते. ते सांभाळी तू वान्य हो, आणि मग जाते. कशा असं त्यात बघा, असं नका करीत. हा, मालक जर जातच नसतील, आता इलाजच नाही, त्याला औषध देऊनही तो नीट होत नाही, मग तुम्ही जात जा. अन्यथा पप्याच्या बापाला संग घेऊन जात जा. लई मोठी ताकद आहे. तुम्हाला एक सांगू का, 7व्या अवतारात प्रभू रामचंद्र एकटे गेले, एका महाराजांना वापस केले. येऊ नको. गेहम प्रवेशायाम नैवम अधिष्ठितायाम नारायणो स्थित बले त्यागेशी भय जाता. तुम्ही देव आहात, नारायण आहात, पण येऊ नका. लक्ष्मी सहित शोभे नारायण. सीतेला घेऊन गेले त्यावेळेला येऊ द्यावं वाटलं. आनंद आहे. अशी गोष्ट मालकाला नेलं पाहिजे पप्याच माईनं. नाही तर मालकाला इकडं ठुलं सरकी लावायला आणि ही शेंगदाण्याच्या पुड्या जमा करायला तिकडं. हो,
आणि मग सासोडच्या घाटात केळाच्या टरका लावून पडीन डावा गुडघा मोरडा. पप्प्याचा बाप बी लय दाड उजवा मोरड्याव मग घरी मोरड्याव नको येऊ उजवा मोरड्याव घरी. शिस्तीत वारी करायची. महिला जरी जात असतील जाऊ नका असं कोण म्हणतंय, जा पण शिस्तीत करा. काय होतं माहिती आहे का, हा संप्रदाय इतका मोठा आहे. आता या 2-3 वर्षात एक नवीन वारं सुरू झालं बघा. रस्त्याच्या कडेला खांद्यावर झेंडा आणि गाड्या अडवायच्या. आता एक नवीन सुरू झाले. नवीन यानं काय होतं माहिती आहे का, बाकीच्या धर्मातली लोक आपल्याला नाव ठेवते. त्या भगव्या झेंड्याचा अपमान करायचा नाही, त्याचा अनादर करायचा नाही. आणि ते कुठं चाललेत काय चाललेत काहीच विषय नाही. एखाद्या वेळेस इकून तिकडं जातो, काही तिकून इकडं येतेत. मग इकडं काय पंढरपूर नाही, इकडं काशी नाही. कोणीकडे यायची वनारशी होती त्याचा काय मेळ नाही. अशा काही यात्रा नाही केल्या पाहिजे. ह्या बा यात्रेत गेल्याच्या नंतर इतकी शिस्त बाळगायची, इतकी शिस्त बाळगायची. अहो काय बेशिस्त, इतकी बेशिस्तता, इतकी बेशिस्तता. शेजारच्या रावटीतले उठायच्या अगोदरच खिळ्यापाशी घाण करायची. म्हणजे त्याला दोरी सोडता येईन, खिळा उपटीता येईन. आणि पुन्हा म्हणते मी बिना छपलाची वारीला गेले, तुला चंद्रभागेत खड्डा करून दाबला तरी तू आऊ. काय उपद्रव, काय उपद्रव, कशाला करायचा आगावपणा, चुकीच्या गोष्टी आहेत. मग तो माणूस असो किती बाई असो उपद्रव करायचा नाही. शेजारी पाजारी रस्त्याच्या कडेनं लोकायचे बाग आहेत, डाळिंबाचे बाग, कशाचे बाग. अहो वान्य राहायला हा हा केल्यावर बाहेर पळत येत, शिव शिव केल्यावर नुसती अशी गलूल दाखवायची वानराला टपाटप तेवढ्या. शेतकरी आहे मी, शेतकरी ओरिजिनल शेती करतो मी. आणि आपण माणसं असून बी त्याचे डाळिंबच तोड, त्याचे काही तोड. म्हणजे देव आपल्याला वानराच्या यादीत पण ठेवणार नाही. कशाला करायचं आपण वारी, अशा चुकीच्या गोष्टी करायच्या नाही. त्या दिंडी मालकाकडून वरण पातळ हो लगेच त्याला पराती आणायला फेकून. हो अरे ते का 22 दिवसाची तुमची बायको आहे का काय, 1000-1500 रुपये देता आणि त्याला इतकं भांडता. आणि कशाला वारीला जायचं, वारीला याच्याकरता जायचंय 11.25 महिने कळत न कळत झालेलं पाप संपण्यासाठी वारीला जायचंय. 11.25 महिने कळत न कळत झालेलं पाप संपण्यासाठी वारीला जायचंय. आणि तिथं जाऊनही जरी आपण पाप करत असोल तर त्याचा वज्रलेप होत असते. वज्रलेप ते न जाय तीर्थाची, मग कोण्या तीर्थावर ते पाप जात नाही. याच्याकरता तसल्या कामासाठी आपण जायचं नाही. शिस्तीत वारी करायची. जवळ आली आता 10 तारखेला वारी. अगदी गोड पद्धतीत वारी करायची. किटेवरच्या मालकाला सुद्धा वाटलं पाहिजे की माझी जी आवड आहे त्या आवडीसाठी आषाढी कार्तिकी विसरू नका मज. भगवंताचं ते आवड आहे, गुज आहे, सांगत होते भगवान. मग देवाला असं वाटतं की खरंच माझ्याकडे आले. अशा चुकीच्या कामात आपण वारी करत असताना ती देवाला आवडणार नाही, अशी करायची नाही. असो निघाले अरुण वारीला. मुक्काम दर मुक्काम करीत 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 त्याच्यापैकी बऱ्यापैकी प्रसंग आहे. देवान काय काय मदत केली हा भाग तुम्ही त्या कुर्मदासाच्या प्रसंगात ऐका. अरुणाने मानवी देह घेतला म्हणजे कुर्मदास. वारीचा प्रसंग सांगतो. गरुडाच्या कानावर वार्ता गेली. भर उन्हात अरुण वारी करायला लागलाय. पंढरी वासद्यावा पंढरीचा पंढरपुरात कशा करता जागा मागितली नामदेवरायने. मग गरुडाला सांगितलं, अरे गरुडा तुझा भाऊ आहे उन्हात तानाचा वारी करतोय, हातपाय नाही. गरुड गेले आणि अरुणाच्या अंगावर असं चालत होते. म्हणजे पायवर आकाशात फिरत फिरत, पण स्वतःच्या पंखाची सावली अरुणाच्या अंगावर. सूर्यनारायणाने गरुडाला दटवलं. काय समजतो रे म्हणे स्वतः तुला, कशा करता सावली धरली, जमीन पोळत असेल, जरा हात लावून पाय लावून पाय. गरुड खाली उतरले तर ती जमीन तापलेली नव्हती. बाकी सगळी जमीन तापलेली, पण अरुण ज्या रस्त्याने चाललाय ती जमीन शीतल. कारण ही सूर्याची कृपा आहे. कारण सूर्याचा रथ एकही दिवस गैरहजर न राहता हाकणारा व्यक्ती अरुण. अरुण ज्या दिवशी गैरहजर राहील का त्या दिवशी आपल्याला सकाळ नाही, त्या दिवशी आपल्याला उजळणार नाही, हे लक्षात ठेवा. इतका काटेकोरपणाने दक्षपणानं काम करणारा अरुण. आणि त्या अरुणाला या तापलेल्या मातीचा त्रास होणे याच्याकरता तितकी माती शीतल ठेवत होता सूर्य. तेवढ्या जागेवर ढग चालत होता. एवढा मोठा आदर अरुणाचा.
पण अरुणाच्या तोंडात माती, कानात माती, नाकात माती, सगळ्या अंगाला माती, धुळीनं माखलेलं शरीर आहे. गरुडाच्या लक्षात आलं, अरुणाची व्यथा पाहिली आणि अरुणाला सांगितलं, अरुणा एक काम कर, आता पंढरपूर जवळ आलंय, तू माझ्या पाठीवर बस, मी तुला पंढरपूरला नेतो. तर अरुणाच्या डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं, गरुडाला सांगितलं, गरुडा दादा, ज्या पाठीवर पंढरपुरातला मालक बसलाय, ज्या पाठीवर पंढरपुरातली मालकीन बसली, आता या पाठीवर पुन्हा कोणाला बसू देऊ नकोस. पंढरपुरातले मालक आणि मालकीन ज्या पाठीवर बसली, तुझी पाठ इतकी पवित्र आहे गरुड दादा, आता या पाठीवर मी तुझा भाऊ असेल तर मला पण बसू देऊ नकोस, जा तू, माझं मी प्रयत्न करेन. आणि गरुडाने ही अवस्था आपल्या अरुणाची देवाला सांगितल्याबरोबर भगवंताच्या डोळ्यातून पाणी आलं आणि भगवान लहुळला आले. आणि लहुळला आल्याच्या नंतर कुर्मदासाला स्नान घातलं, डोकं मांडीवर घेतलं, प्रसन्न मुद्रेनं देवाला पाहिलं आणि तिथं प्राण सोडणार. अरुणाने विचारलं, देवा मला पंढरपुरात आल्याच्या नंतर माझं पाप संपणार होतं. तर भगवंताच्या डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं, अरुणा, ज्या दिवशी पंढरपूरला जाण्याचा रस्ता धरलास त्याच दिवशी पाप संपलं. ज्या दिवशी पंढरपूरला जाण्याचा रस्ता धरलास त्याच दिवशी पाप संपलं. अरुणाने वाटेल ते तीर्थ केले पण त्याच्या आईला दिलेल्या शापाचं पाप संपत नव्हतं. हे पाप संपण्यासाठी पंढरपूरचा रस्ता महत्वाचा आहे. तर पंढरपूरला जाण्याचा रस्ता जर इतका महत्वाचा आहे तर ते पंढरपूर किती महत्वाचा असेल. म्हणून नामदेवरायांनी दुसऱ्या कडव्यात पंढरपुरात राहण्याची मागणी केली. वास द्यावा पंढरीचा, 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 सदा संग हरिदासाचा, सदा संग हरिदासाचा दासाचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा, सदा संत हरिदासाचा, सदा संत हरिदासाचा, वास द्यावा पंढरीचा, वास द्यावा पंढरीचा. म्हणून पंढरपुरात वास पाहिजे. आम्हा त्या पंढरपुराचा महिमा आहे. पुराणामध्ये 46 गोष्टी अशा तत्वाच्या आहेत. महाराज सीतेनं गयेवर राजा दशरथाचं श्राद्ध केलं. गयेवर राजा दशरथाचं श्राद्ध केलं. तिथं तिन्ही गोष्टी सीतेच्या विरोधात गेल्या. तिथं गौमाता विरोधात गेली, ती गया नावाची गंगा विरोधात गेली. आपण गहू वाळल्याच्या नंतर गहू बांधायला जर गव्हाचं काड ओलं नसल तर एक पानं आणतो, त्याला केतकीचे पानं म्हणतात, केकताड म्हणतो. आपली भाषात तशी ना, त्याचं खरं नाव केकत नावाचं गवत, पण आपण त्याला केकताड म्हणतो. आषाढ महिन्याला आखाड म्हणतो, मृग नक्षत्राला मिरुग म्हणतो, विश्वामित्राला ईशामैतर म्हणतो. ही आपली भाषा जयंती, आपल्याला सरळ कुठं बोलता येतं. मग ते केकताचं जे पान आहे त्या केकताच्या पानापासून आपण गहू बांधतो. त्याला मस्त लाल रंगाचं फुल येत असतं. ठराविक देवांना फुलं लाल लागतात. रक्त पुष्पास्थित जयो पिंडो लुप्तद कायम जगदंबास्थित स्वाकारम गानपत्यस्ततेव च. गणपतीला लाल रंगाचं फूल, आमच्या जगदंबेला लाल रंगाचं फूल, पितराला लाल रंगाचं फूल. लाल फुलं काही ठराविक ठिकाणी, पांढऱ्या रंगाचं फूल भगवान शिवशंकराला, मंजुळ भगवान विष्णूला, असे प्रत्येकाला फुलं ज्याचे त्याचे समर्पित केले. असो हे लाल फुल समर्पित केलं, ते फुल सुद्धा विरोधात गेलं. तेव्हापासून केतकीचं फुल पूजेला अमान्य. गाईच्या बाबतीत मुखाल शाप दिला, त्या गंगेल सुद्धा शाप दिला. आंघोळ करायची आणि पाणी झाकून टाकायचं, असं फार मोठं प्रधान. तुम्ही कधी कधी यात्रा करत जाणं, पण यात्रा
जो माणूस शिस्तीत दाखवतो त्याच्या संग जायचं. काही माणसं डुकरं कोणल्यावानीत नेते, ते दरू जाऊ घडा पड पाया बस माझा चल पुढं. अशा संघ यात्रा केल्यावर काय कळणार, स्थान महत्व कळणार नाही. इथं काय झालं काय, आमच्या एका पाहुण्यानं 19 बाऱ्या कुरुक्षेत्र पाहिलं. 19 बाऱ्या म्हणला मी कुरुक्षेत्र केलं 19 बाऱ्या. तर मी म्हणलं ज्योतिष सरोवर सांगता येईल का, ते कुठे आहे? मी म्हणलं तुला हाणायला पाहिजे आणि ज्यानं तुला यात्रेत नेलं त्याला नदीत हाणायला पाहिजे. 19 बाऱ्या कुरुक्षेत्र करून ज्योतिष सरोवर माहित नाही. ब्रह्म सरोवर तर अंध सांगेल, येडा सांगेल. ज्योतिष सरोवर सांगणं सुमळ्या, कारण ज्योतिष सरोवर हे अनन्यसाधारण महत्व आहे. तिथे भीष्माचार्याचं शरीर पडलं होतं शरपंजरी. आणि त्या ज्योतिष सरोवराला महत्व किती सांगू. वारकरी संप्रदायातल्यानं ते सरोवर अंतकरणात का ठेवायचं. सप्तामध्ये विष्णू सहस्रनाम नावाचा विधी आहे. विष्णू सहस्रनाम म्हणजे 1000 नावाचं स्तोत्र. हे 1000 नावाचं स्तोत्र ठाकूर बुवा ज्योतिष सरोवराच्या ठिकाणी भीष्माचार्याने अंगात 113 बाण गेल्याच्या नंतर ज्योतिष सरोवरावर विष्णू सहस्रनाम लिहिलं. आणि ते विष्णू सहस्रनाम ज्या सप्त्यात नाही ते सप्तात नाही. ज्या सप्त्यात विष्णू सहस्रनाम आहे तो सप्ताह आहे. मग ते ज्योतिष सरोवर आपण असं कोणल्यावाने जातो त्याच्यामुळे लक्षात राहत नाही ना आपल्या. आपण ज्या तीर्थावर गेलो त्या तीर्थाचं स्थान महात्म्य लक्षात आलं पाहिजे. एकच सांगायचं, काशीला गेलो, बायको मांडीवर बसली आणि पुन्हा एकदा लग्न लावलं, तिच्या संग लावलं बरं झालं. तितकं तरी चांडाळा तो बरं केलंस. हो, दुसरी नाही मांडीवर बसलीस. आणि तितकंच सांगतो वेणीदानम झिपुटीदान म्हणत असतो. वेणीदान नाही. अरे काशीचं महत्व काय, काशीत अनन्य साधारण महत्व. काशीचं फार मोठं नाविन्य. जिथे आकुर्लाने 45 वर्ष श्रीमंतक नावाचा मणी ठेवला, अन्न सत्र केलं. हे पंढरपुरातल्या मालकाच्या सासरवाडीतून आलेलं धन होतं. हुंडा मागितला नव्हता, मनान द्यालता. नवरीच्या माईनं जावायच्या गळ्यात मणी घातला. आता धोंड्याच्या महिन्यात ह्या गेलत्यात बघा जावायला. काय तुमचं झालं का? घालती सासू अंगठी. मग त्याच्या पोरीला हिशोबात सांभाळले तर घालीन. हो, नाही तर बाय त्याच्या पोरीला ढासपूस केल्यावर ती कशाची अंगठी घाली. ती अंगठ्या घाली जावायला. ह्या आतापासूनच नवऱ्याचे पैसे चोरायला सुरुवात करतात. मग ह्या कुठून आणत्यान पैसे. तो जावायच्या गळ्यात मणी घातला. 45 वर्ष अन्न सत्र. ज्या मण्याच्या द्रव्याने चक्रपुष्करणी तीर्थ, त्याला मणिकर्णिका तीर्थ नाव पडलं. अक्रूर घाट तिथं बांधला, त्याला अक्रूरेश्वर घाट म्हणतात. लिंग स्थापन केलं, अक्रूरेश्वर लिंग म्हणतात. असं अनन्य साधारण महत्व वारकरी संप्रदायाच्या बाबतीत, काशीच्या बाबतीत आलं. फार मोठं नाविन्य. एक साधू गेले, ते तुकोबारायाचा अभंग घेऊन गेलते. एक साधू गेले, संत रविदासाचा दोऱ्याचे पैसे, ते दोरा आणि त्याचे पुष्प ते समर्पित केले. तिथून काशीतून नाना प्रकारच्या असं महात्मा काशीच्या बाबतीत आहे. पण आपल्याला काय नाही, आपल्याला इतकंच कळतं, मी तिथं लग्न लावलं, येणी दान दिली. तिथून आल्यापासून कपात चहा पेत नाही, बुटात पेतो. होम झाल्यावर खात नाही, होम झाल्यावर खात नाही. म्हणजे होम झाल्यावर स्वयंपाक गार होतो ना, लग्न लावायच्या आधीच छपका हाणतो. हे काय नाटकन, काय सोंगन, काही नाही. काशीला ज्याच्या संग गेला त्याचे पैसे दिले नाही, त्याची काशी केली. आणि तरी इकडे आल्या म्हणतो आपण का नाही शांतीचं खात नाही, आपण वास्तू शांतीचं खात नाहीत, आपण लेकराच्या शांतीचं खात नाही. तो लय जणाच्या शांत्या केल्यास रे. हा, तू या कदर कदर बापानं इरीत उडी टाकली, तू याचं खात नाही त्याचं खात नाही, बिलं दिले नाहीस तो हॉटेलीचे. आणि काय नाटकन, काय सो. परवा एक पाहुणा भरला, वास्तू शांतीचं कीर्तन आहे काय. आमचे फकरू महाराज संगच होते. म्हणलं हो मी येतो कीर्तनाला, पण मी वास्तूचं जेवत नाही. आणि मी म्हणलं तिथं काय बुंदी आहे, भाजी आहे, भात आहे, सगळं आहे, तिथं काय दुसरं नाही मसवाल केल्यावानी. नाही नाही म्हणे, पण आपण वास्तू शांतीचं खातच नाही. हां, आणि 15% पैसे वाटत. म्हणजे जित्या माणसाचं रक्त प्यालाय. आणि नेमका आता त्याची सुटकेस उघडती बघा. आता खशात करायला खता औषधाला गरज असते ना बिया भरणाला. हो, 15% नाही तर 1.5 पैसे का माहिती आहे का. आळंदीच्या जत्राला 1000चे 16चे.
आता येतील दिवाळीला जत्रा आळंदीची पुढची, आणि ते म्हणला मी शांतीचं खात नाही. किती शेतकऱ्याचं रक्त दाबू दाबू प्याला रे ढेकन दाबल्यावानी, आणि शांतीचं खात नाही कशाचं खात नाही. तुला यम इतका हानी नालाय का इंच भर जागा ठाची नाही लाल करायची. विढोबा रखुमाई रखुमाई विठोबा सगळे विधी सिद्धेनं केले. या तिन्ही गोष्टी विरोधात गेल्या. एकही तीर्थ प्रसन्न नव्हतं ठाकूर बुवा. आणि प्रभू रामचंद्र सीताई साहेबाच्या विरोधात गेले. बाबाचं श्राद्ध रोखीलच, केलन मालक मी, केलन मालक मी. पूर्तता कधी झाली माहितीये का? चंद्रभागेत. तै अनुमोदन दिले तिने. मग तिनं साक्षी दिली की सीतेनं खरंच ते श्राद्ध केलं. महाराज पंढरपुरातल्या शिवाय सीतेच्या शब्दाला पूर्णता आली नाही, लक्ष्मीच्या शब्दाला पूर्णता आली नाही. ही पंढरपुरातली ताकद आहे. म्हणून वास द्यावा पंढरीचा ज्ञानेश्वर उपस्थित श्रोते जनार्दनाच्या सानिध्यात महाराज मंडळी आहेत, वारकरी मंडळी आहेत. सर्वांच्या सानिध्यात हा सोहळा पार पडला. आदरणीय विठ्ठलराव, संतोषराव, रामभाऊ असतील, लक्ष्मणजी असतील, अंकुशराव असतील, हे 5 भाऊ आहेत. वडील अत्यंत साध्या परिस्थितीतली व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती.